महाराष्ट्रातील माहिती सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारची अनेक योजना राबवत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंददायी आहे। याचा जास्तीत जास्त लाभ महिलांना मिळायला हवा। पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू केले आहे। विविध योजना महिलांपर्यंत पोहोचाव्या यासाठी मी स्वतः महिलांच्या बैठका घेते। म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये जुलैच्या पावसाळी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने आपल्याला लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाली। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षाच्या प्रत्येक महिलेला 1500 रुपये दर महिना असा पगार चालू झालेला आहे। सगळ्या महिला वर्गामधनं या योजनेचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होतं आहे आणि सगळ्या महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार झालाच ना ताई। सगळा महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार चालू होणार आहे, हक्काचे पैसे खात्यावर पडणारे, साडी चोळी करता, त्यांच्या जेवणाकरता, बांगड्याकरता बाहेर नाही, पण महाराष्ट्र सरकारने भावाने बहिणीला दिलेली भेट आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून तेर असो किंवा बाकीच्या गावांमध्ये मी जाऊन बायकांनी फॉर्म भरून आता आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी फॉर्म देऊन कुठल्याही महिलेला कुठल्या सेतू केंद्रामध्ये पळा काढून कोणाला पैसे देऊन हे योजनेचा लाभ घ्यायची गरज नाही। आपले कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या घरी येऊन सगळ्यांचे फॉर्म भरून घेतील आणि या 15 जुलैपर्यंत पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि त्याचाच एक भाग म्हणून या महिलांना या योजनेची माहिती व्हावी आणि त्याचा त्यांनी लाभ घ्यावा याच्यासाठी आजची बैठक ऑर्गनाईज करण्यात। महायुतीच्या वतीनं आणखी कुठल्या योजना आहेत की त्या महिला सक्षमी